विनीता पिंपळखरे, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. विनीता मॅडमना आज आपण पथनाट्य असा विषय दिलेला आहे. बाकी आपल्याला कवयित्री म्हणून किंवा त्यांचा स्त्रियांच्या विषयातलं त्यांचं काम आपल्याला माहिती आहे, पण आज आपण त्यांना पथनाट्य असा विषय देऊन या कार्यक्रमामध्ये विशेषत्वाने निमंत्रित केलेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या 4 पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. 2006मध्ये आपल्यापैकी अनेकांना माहिती असतं 51 एकांकिकांचा महोत्सव इथे झालेला होता. स्त्रियांच्या प्रश्नावरती आणि प्रौढ साक्षरतेवरती त्यांनी पथनाट्य सादर केलेली आहेत आणि आता नाटकांमधला पथनाट्य हा एक आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि प्रबोधनाशी निगडीत असलेला असा विषय आपण त्यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मी त्यांना विनंती करते, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पथनाट्य हा विषय मला वीरेंद्र चित्रावने दिला. अगदी सुरुवातीच्या काळात कॉलेजमध्ये असताना आणि त्याही नंतर काही वर्ष सातत्याने मी पथनाट्य करत होते. एका अर्थी वीरेंनी मला रस्त्यावर आणलं ही फार चांगली गोष्ट झाली, कारण त्या काळामध्ये पथनाट्य आम्ही करायचो. पथनाट्य असा फॉर्म आहे की आम्हाला थिएटर बुकिंग करावं लागत नाही. आमच्या मनात आलं, आमच्या टीमपैकी 7-8 लोक जमलं की आम्ही कुठेही ते पथनाट्य सादर करू शकतो. आम्हाला खर्च काही नाही, आम्हाला लाईट्स लागत नाहीत. म्युझिक म्हणजे आम्ही टाळ्यांचं सुद्धा म्युझिक वापरू शकतो, गाऊ शकतो आणि सेट लागत नाही. त्यामुळे आमची प्रॉडक्शनची जी कॉस्ट आहे ती 0 आहे. आणि आम्हाला जे लोक बघायला येतात त्यांना 500 रुपयाचं तिकीट पण काढायला लागत नाही. ते फ्री तिथे उभे राहतात आणि आमचं नाटक बघतात. पथनाट्याचं सगळ्यात एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं की पथनाट्याचा जो कलाकार असतो ना, ती पथनाट्य करण्याची प्रोसेस फार सुंदर आहे. त्याने व्यक्तिमत्व विकास जबरदस्त होतो. साधी गोष्ट अशी आहे की सगळे एकत्र जमतो, विषय ठरवतो आणि प्रत्येकाचं इनपुट त्यात असतं. म्हणजे लेखक त्याला नाही, सांघिक पद्धतीने ते होतं. लीडर असतात ऑफकोर्स, दिग्दर्शक नाही, सगळे मिळून ठरवतात की काय करायचं. आणि प्रत्येकाला आपण हे का करतो आहोत याची संपूर्ण माहिती असते, कारण पथनाट्य संपल्यावर चर्चा असते. त्या चर्चेमध्ये कोणीही जे समोर रस्त्यावरचे लोक आलेले असतात ते त्या माणसाला प्रश्न विचारू शकतात, कुणालाही टीमपैकी, आणि प्रत्येकाला उत्तर देता आलंच पाहिजे अशी डिसिप्लिन असते. पथनाट्य तुम्हाला मोठं का बनवतं की ते थिएटर ऑफ कमिटमेंट आहे. म्हणजे असं नाही की मी आज उभं राहून सांगितलं की आम्ही हुंडा घेणार नाही, आम्ही हुंडा देणार नाही, आणि तर तुमची ती कमिटमेंट आहे. तुम्ही बोललाय, पब्लिक समोर बोललाय आणि मग तुम्ही चोरून हुंडा घेतलात किंवा हुंडा दिलात, तसं नाही आहे. नाटकवाल्यांनी ती मुभा असते, ते दारूबंदीवरचं नाटक करू शकतात आणि नाटक संपल्यावर 4था अंक पण करू शकतात, कारण ते म्हणू शकतात ते लेखकांनी लिहिलं, हे विचार आमचे नाहीत, आम्ही ते फक्त बडबडलोय, आम्हाला काही संबंध नाही त्याचा. ते कमिटमेंट जे पथनाट्य देतं, त्यासाठी पथनाट्यातला कलाकार हा मला मोठा वाटतो. आता असं मला माहिती आहे थिएटरमध्ये मोबाईल वाजला की नट चिडतात, बरेच काय काय किस्से होतात. म्हणजे ते बरोबरच आहे, त्यांचं चूक आहे असं मला म्हणायचं नाही, डिस्टर्ब होतं ते. पण पथनाट्यातला कलाकार, आम्ही नाटक करत असताना समोरनं ट्रक गेला, रिक्षावाला हॉर्न वाजवत गेला, आम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण का की आम्हाला जे म्हणायचं आहे ते आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला काहीही करून ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं. आमचे प्रेक्षक बांधलेले नाहीत, कोणी पण रस्त्यावरनं येणार जाणार, आणि आम्हाला फार सेक्शन ऑफ द सोसायटी मिळतं, ऑडियन्स. कोणी असं त्यामध्ये कचरा वाहणारे असतात, नंतर हमाल असतात, भाजी आणायला चाललेले आजीबाई असतात, शाळेतनं परत चाललेली मुलं असतात, कोणीही असतं, आणि ते आमचं नाटक बघायला थांबतात. तर कलाकार म्हणून आम्हाला फार स्ट्रॉंग राहावं लागतं की 1 मिनिटासाठी बघायला जे लोक आमच्याकडे आले ते हालता कामा नयेत आणि आमचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोचलाच पाहिजे काहीही करून. त्यामुळे जे थिएटरमध्ये शक्य नाही ते इथे शक्य आहे की समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना आम्ही एकाच वेळी पोचू शकतो. अर्थात त्याची संख्या 15 असते, 20 असते, 25 असते, किती असतं. आता याचं भविष्य काय पथनाट्याला? जोपर्यंत माणसामध्ये जनजागृती करावी, समाजात काहीतरी सुधारणा करावी अशी इच्छा असते, तोपर्यंत पथनाट्य कधीच संपणार नाही. असं कोणतरी उभंच राहील की ज्यांच्याकडे प्रेरणा आहे, ज्यांच्याकडे एक संघ आहे आणि ते सादर करू शकतील. मला महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की भविष्यामध्ये काय. आता पुण्यात आम्ही करायचो 40 वर्षापूर्वी, आमची जागा ठरलेल्या असायच्या, आम्हाला ट्रॅफिक पोलीसची परवानगी घ्यायला लागायची. म्हणजे मनात आलं की करता येतं असं नाही आहे की बाबा हां टिळक स्मारकच्या इथे मध्ये करा, SP कॉलेजच्या इथे करा किंवा अमुक अमुक ठिकाणी करा. आता आपल्याकडे पथ असे आहेत की ज्याच्यावर वाहनांनाच जायला जागा नाही, तिथे नाटक करायला संधी नाही.
लोक म्हणतील कशाला तुमचं. आणि एक बदलती गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, की फार फास्ट पद्धतीने जग बदलत चाललंय, अत्यंत फास्ट पद्धतीने बदलते. कसं बदलते की पूर्वी लोकांना भाजी आणायला जरी गेले ना तरी थांबायला वेळ असायचा 5 मिनिटं बघून. आता सामान्यातला सामान्य माणूस अति बिझी आहे. प्राईम मिनिस्टर सुद्धा एवढा बिझी नसेल, कारण त्याला माहिती आहे याच्यापुढे हे करायचं. 2 मिनिटं थांबायचं म्हणजे काय. सिग्नलवर आपल्याला माहिती की लोकांना किती घाई असते पुढे जायची, थांबायचं वगैरे जमणारच नाही. लोकांची ती मानसिकताच राहिलेली नाही. त्यामुळे आता पथनाट्य करणं अवघड आहे. तर मला असं वाटतं की त्यासाठी वेगळी जागा खुली व्हावी, की बागेमध्ये काही जागा असतील. मी म्हणत नाही की फक्त पथनाट्य, तिथे अभिवाचन पण झालं तरी हरकत नाही, तिथे काही कवितांचं वाचन झालं तरी हरकत नाही. असं सांस्कृतिक कट्टा पाहिजे. जेवढ्या जेवढ्या महानगरपालिकेच्या बागा आहेत तिथे सांस्कृतिक कट्टा असावा, की जिथे लोक स्पॉन्टेनियसली काहीतरी सादर करतील, लोक ऐकतील, देवाणघेवाण होईल. फक्त आपण पुण्याचा विचार करतो ही चुकीची गोष्ट आहे असं माझं मत आहे, की महाराष्ट्रात काय चाललंय याचा विचार करा तर पुण्याचं होईल की नाही हा पुढचा प्रश्न. मला असं म्हणायचं की मराठी भाषा जी सध्या परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, जर का तुम्ही असं म्हणत असाल की हिंदी लोक आम्हाला नको, तर तुम्ही भारताचे लीडर कधी होऊ शकत नाही. कारण भारताची जी प्राचीन संस्कृती आहे ना, त्या संस्कृतीमध्ये सगळ्यांचं स्थान आहे, सगळ्यांचा विचार आहे, सगळ्यांचं हित आहे, सहिष्णुता, समन्वय. जेव्हा भारताने राजकीय स्वातंत्र्य जरी घालवलं तरी त्यांची जीवनाची मूल्य कधी बदलली नाहीत. म्हणून या संस्कृतीला सनातन संस्कृती म्हणतात. तर तुम्हाला इतर भाषांबद्दल प्रेम पाहिजे, इतर सर्व भाषांबद्दल प्रेम पाहिजे. आणि तुमचा देश कसा आहे तुम्हाला माहिती, तुम्हाला भारत समजला पाहिजे. माहीत असणं वेगळी गोष्ट आहे, पण समजला पाहिजे. सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही बरोबर राहिलात, सगळ्या लोकांचे विचार तुम्ही ऐकलेत, सगळ्या भाषांचा आदर केलात, तरच तुम्हाला पुढे जाता येईल. मराठी भाषेचा सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्याची भाषा कोणती हा पहिला प्रश्न येतो. हे मी म्हणायचं धाडस अशासाठी करते की आता मराठी भाषा कमी होत चालली असं नाही, कमी झालेलीच आहे, कमी झालेली आहे. तुम्ही कुठल्याही मराठी कार्यक्रमाला पहा, डोक्यात चांदी असलेले लोकच उपस्थित असतात. यंग असलेले लोकांना मराठीचं पडलंच नाही आहे खरंच. एक छोटंसं गोष्ट सांगते तुम्हाला मराठी भाषेची, की गेल्या वर्षी माझी लहान मुलांच्या जे एकांकिका माझ्या एका मित्राने नेल्या आणि सांगितलं की शिबिरात मी बसवतो. मी म्हटलं घेऊन जा. त्यांनी छान मोठा टाईप वगैरे करून मुलांना वाचता येईल असं करून त्याच्या प्रती काढल्या. आणि मग त्याला प्रॉब्लेम आला. मला म्हटलं तू येशील का बसवायला जरा, मी प्रॉब्लेममध्ये आलो. म्हटलं ठीक आहे. 39 मुलं होती, इयत्ता 2री ते इयत्ता 7वी. त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स केले होते आणि मोठ्या अक्षरातलं स्क्रिप्ट दिलं मराठीमधलं, म्हणजे आता आपलं काम झालं असं मला वाटलं. 39 मुलापैकी फक्त एका मुलाला मराठी नीट वाचता आलं. 38 मुलं, व्हॉट इज दिस मॅडम, व्हाय इट इज नॉट इन इंग्लिश, देन टाईप इट लाईक तू म्हणजे TU लाईक वी टाईप ऑन मोबाईल. मी म्हटलं तुम्ही ते मराठी शिकायला आलात ना, तर मराठीत वाचा. मग त्यांना शिकवायला कसं लागायचं माहिती आहे, की आम्ही म्हणायचो, मग ते ऐकायचे, ते फॉलो करायचे, त्यांचं पाठ व्हायचं पटकन, मुलं हुशार होती, परंतु त्यांना वाचता येत नाही. आत्ता जो मुलांच्या शिक्षणाचा या मुलांना रविवारी ते किलबिल करू दे, ती किलबिल मराठीत करू दे, फार महत्त्वाचं आहे. मराठीत केली पाहिजे किलबिल. त्यांना मराठी येतच नाही, समजतही नाही, वाटते ते उच्चार त्याचा करतात. एका मुलाला असं प्रश्नोत्तर असतो ना की शिकवतो, मी विचारलं की त्याला म्हटलं जिव्हाळा म्हणजे काय जिव्हाळा. He said, what? I said, what do you understand but by the word मराठी जिव्हाळा? He said, उन्हाळा. मी म्हटलं असं कसं तू म्हणतोस? नाही, जसं पावसाळा आहे मॅडम, हिवाळा आहे, तसं उन्हाळा आहे, तसं जिव्हाळा आहे ना, तसंच आहे ना हे. म्हटलं तसं नाही आहे. जरी जिव्हाळ्याचा उन्हाळा सध्या असला तरी तसं नाही आहे. अशी मुलं आहेत. आणि मला असं आठवतं की त्यांच्या समारोपाला मी हे बोलले, पालकांना कळव म्हणून, की जरा तरी तुम्ही मुलांना मराठी शिकवा, मराठी त्यांच्याशी बोला. तर त्यांनी असं सांगितलं की मराठी, आणि मग चिडून मी असं म्हटलं, मला तर असं वाटतं की आता मराठी बोलायचं आणि वाचायचं क्लासेसच घेतले पाहिजेत ऑनलाईन, असं मी चिडून म्हटलं. पण ते पण त्यांना कळलं नाही. कार्यक्रम संपल्यावर बरेच पालक मला भेटाय, कधी सुरू करताय मॅडम. एका चांगल्या संस्थेच्या मराठी शाळेच्या 2 शिक्षिका माझ्याकडे आल्या होत्या आणि मला म्हणाल्या, तुमच्या ओळखी असतील ना मॅडम कुठे अमुक ठिकाणी, आमच्या शाळेने असा फतवा काढलाय की जूनमध्ये शाळा सुरू होणार आहे, तुम्ही जर का अमुक संख्येचे मराठी विद्यार्थी इथे आणले नाहीत तर मराठी शाळा बंद आहे आणि इंग्रजी शाळा तिथे होणार.
तर आम्ही कोणाला भेटू? म्हटलं तुम्ही काय प्रयत्न करताय? तर ते म्हणले की आमची चांगल्या वस्तीतली शाळा आहे हो, आम्ही चांगल्या सगळ्या फ्लॅट्समध्ये जाऊन भेटलो. तर एक त्या लोकांना आधीच वाटतं की आम्ही काहीतरी विकायलाच आलो आहे. पण आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही मराठी विकायला आलो आहे, तर सांगतात की नाही हो, आमची तर सगळी मुलं इंग्लिश मीडियममध्ये जातात. आम्हाला काही गरज नाही मराठी शाळेची. मग आम्ही जरा दलित वस्तीत गेलो किंवा कामगार वस्तीकडे गेलो. तर एका म्हणलं ट्राय करा ना, कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतात त्यांची मुलं येतील. ते एका ठिकाणी गेलो तर ते सगळे कन्नडच होते लोक. ते म्हणले ब्याडा ब्याडा, त्यांनी आम्हाला हाकलून दिलं. मग अजून एका ठिकाणी गेलो ते सगळे हिंदी होते. ते म्हणाले हम हिंदी लोग हैं ना, हम काय को हमारे बेटे को मराठी स्कूल में भेजेंगे. इतक्या झपाट्याने महाराष्ट्रामधल्या मराठी शाळा सुरू होत आहेत. मी असं म्हणते की हिंदी बोलणाऱ्यांना तुम्ही हिंदी शिका असं सांगण्यापेक्षा तुमच्या घरातले लोक मराठीपासून दूर जात आहेत ते आधी बघा. तुम्हाला जर का स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही स्वतःची भाषा जिवंत ठेवलीत, हे यासाठी सुद्धा लोक तुम्हाला फॉलो करू शकतात की तुम्ही स्वतःच्या भाषेसाठी काहीतरी केलं. तंत्रज्ञान इतक्या फास्ट गतीने बदलत आहे आणि मुलं बदलत आहेत. हा फरक जाणवतो की ज्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे ती रिस्पॉन्ड करू शकत नाही, सतत रिसिव्ह करतात. त्यामुळे त्यांना स्वतःचं डोकं चालवून बोलताही येत नाही. AI पुढे काय होणार आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मला असं वाटतं की जी खरी भारतीय संस्कृती आहे ती सर्वसमावेशक आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुमचं राज्य चाललं तर त्या पद्धतीने पुणं चालेल. फक्त एक पुणं चांगलं होऊन मला आठवतं या साहित्य परिषदेमध्ये मी बहुभाषिक कवी संमेलन स्वतः पार्टिसिपेट केलेलं आहे की ज्यामध्ये उर्दू आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, बेंगॉली आहे आणि असे अनेक कवी स्वतः येऊन कविता सादर करतात. इतकं सुंदर होतं. असे उपक्रम करा. फक्त मराठी घेऊन बसलात ना तर तुमचं मराठी इतकं कमी झालं आहे आणि काही दिवसांनी मराठी आता 50 वर्षानंतर काय परिस्थिती याचं आपल्याला जर का चित्र बनवायचं असेल तर या मॅपमध्ये हे अडथळे भरपूर आहेत तिथे पोचायला. आणि ज्यांना मराठीचंच काही पडलेलं नाही आहे, माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण मी सांगते. माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत, इंग्रजी पण खूप आहेत आणि मराठी पण खूप आहेत. आणि मी म्हटलं बापरे काय ही पुस्तकं झाले तर माणसांना राहायला जागा नाही. तर फटकन माझी मुलगी असं म्हणून गेली, हा ते मराठी आहेत ना ते सगळं टाकून दे. म्हटलं कोण वाचणार आहे ती, मला तर येत नाही. आणि हे लोक सांगतात ज्या भाषेत आपण विचार करतो ना ती आपली भाषा. आम्ही इंग्रजीमध्ये विचार करतो मॅडम, तुमच्याशी बोलताना मला ट्रान्सलेट करावं लागतं इंटू मराठी. सो त्यामुळे ते खूप अवघड जातं. तर जरी तुम्ही मुलांना इथे बोलावलं, त्यांच्यासाठी काहीतरी वर्कशॉप केलं तर पहिलं मराठी कसं जगवायचं. काही लोक वेळ देऊ शकतात, एखादा तास खरंच ऑनलाईन मराठी शिकवा लोकांना. किंवा मराठी जर का आपण जगवलं नाही तर कुठल्या जी संस्कृती, कसं होतं भाषा मेली की संस्कृती मरते ना, भाषेबरोबर संस्कृती जाते. तर ती जपायची असेल आणि नुसती जपायची नाही तर आपल्याला कोणाला तरी लीड करायचं असेल तर लॉंग वे टू गो. थँक्यू.